माझं नाव हेमा. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले. माझा नवरा हा नगरपालिकेत कामाला आहे. तसं माझं कॉलेजमध्ये लफडं वगैरे काही नव्हतं, पण माझे मित्र खूप छान असायचे. मी दिसायलाही खूप सुंदर होती. आणि त्यातीलच एक मित्र म्हणजे सागर. सागर हा खूप सुंदर होता आणि तो माझ्याशी खूप छान बोलायचा. हळूहळू माझं कॉलेज संपलं आणि मी पुढे शिकण्याऐवजी माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं आणि मी त्याच गावात सून म्हणून राहिले. आणि बाकीचे मित्र हे पुढील शिक्षण घेऊ लागले. तसेच सागरही फोटोग्राफी करू लागला. त्याला पहिल्यापासूनच फोटो काढायची खूप आवड होती. तो फोटो खूप छान काढायचा आणि त्याने स्वतःचं दुकान देखील टाकलं होतं. आता सागरचे दुकान खूप छान चालत होतं, कारण तो फोटोही छान काढायचा. त्यामुळे प्रत्येक बायकांना फोटो काढायचं म्हटलं की त्या सागरकडे जायच्या. सागर खूप छान फोटो काढून लवकर द्यायचा आणि मीही येत्या सणाला सागरकडे फोटो काढायला जाणार आहे. सागर हा खूप जवळचा माझा मित्र होता. सगळ्यांपेक्षा माझा प्रश्न काही गोष्टी मी सागरला शेअर करत असायचो. कॉलेजमध्ये असताना सागर आणि मी खूप घट्ट मित्र होतो. म्हणजे थोडक्यात आमच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी न होता आम्ही खूप जवळ झालो होतो. एकमेकांची खूप केअरिंग करायचो आणि खूप काळजी घेत असायचो. मनोज हा मला बाहेर फिरायला वगैरे घेऊन जायचा. आता लग्न झाल्यामुळे मी घरीच असायचे. माझ्या नवऱ्यालाही वेळ नसतो. तो सकाळीच कामावरती निघून जातो. मग मी घरी एकटीच असते. आम्ही अशा दोघीच घरात असतो. सासूचं काय घरच्या बाहेर येत नाही, ते घरातच असते. मी कधीतरी घराच्या बाहेर वगैरे येत असते. आता सणाचे फोटो काढायला मी सागरच्या फोटोग्राफी स्टुडिओमध्ये गेले. सागरने मला चटकन ओळखलं. सागर म्हणाला, हेमा काय चाललंय, बरे आहेस का? मीही म्हणाले, हो, तू कसा आहेस? तोही खूप छान होता. मी त्याला विचारलं म्हणून, अरे लग्न वगैरे केलंस की नाही? म्हणून डायरेक्ट मला म्हणाला, अहो आम्हाला कुठे तुमच्यासारखी मुलगी मिळणार आहे. मी हसले आणि मी सागरला म्हणाले, अरे सागर, माझ्यासारखी नाही, परंतु माझ्यापेक्षाही खूप छान मुलगी आहे आणि तुला कोण नकार देणार आहे? तू तर दिसायला खूप स्मार्ट आहेस आणि सुंदर पण. मग तू असा का बोलतोस? फोटो पण किती छान काढतोस. तुझ्या बायकोची तर मज्जा आहे. सागर हसला आणि मला म्हणाला, बरं ते जाऊ दे, बस तुझे फोटो काढतो. असं म्हणून सागरने माझे 20-25 फोटो काढले. सर्वच फोटो खूप छान काढले आणि मला म्हणाला की मी तुझे फोटो सर्व एडिट करून नंतर तुला दे. मग मी म्हणाले, ठीक आहे. तो मला म्हणाला, हेमा तुझा नंबर मला दे, मी माझं एडिटिंग झालं की तुला फोन करेल. म्हणून मी माझा नंबर सागरला दिला आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर माझ्या सासूने कालवा सुरू केला. ती मला म्हणाली, कुठे गेली होतीस ग इतका वेळ? काय असतं तुझं बाहेर? असं म्हणून मला ओरडू लागली. आता त्याला मी काय समजावणार होते. मी तिला एवढं सांगितलं, अहो काही नाही, फोटो काढायला गेले होते. मग मला म्हणाली, अगं तुला काय एवढी मोठी हौस होती फोटो काढायची? तुला समजत नाही का? घरी कोणी नाही, ते पटकन घरी यायचं, कळत नाही का? असं उलट मला ती भांडू लागली आणि मीही तिला भांडू लागली. मीही म्हणाली, अहो माझ्यापाशी तुमचं काय काम असतं? काहीतरी बाहेर गेलं तर तुम्ही असं आरडाओरडा करत असता. आणि मला म्हणाली, ठीक आहे, मग तुला असं वाटतं आहे ना, तर तेच कर, फिरत बस, येऊ दे तुझ्या नवऱ्याला, मी सांगते. असं म्हणून तिने मला धमकी द्यायला सुरुवात केली. मी म्हणाले, ठीक आहे, येऊ द्या माझा नवरा. संध्याकाळी आला तो घरी येताच माझ्या सासूने माझ्या सर्व गोष्टी त्याला सांगायला सुरुवात केली. त्याला सांगितलं, अरे तुझी बायको दिवसभर बाहेर फिरते, फोटो काढते, तिला एकदा समजावून सांग. तसं माझ्या नवऱ्यानेही मला समजावून ठेवलं की हेमा तू नंतर फोटो वगैरे काढायला जायचं नाहीस.
घरी बस, तू बाहेर जायचं फिरायचं नाही, समजलं? मीही म्हणाले ठीक आहे. आता संध्याकाळ झाली आणि मी जेवण वगैरे करायला बसलो. तेवढ्यातच सागरचा फोन आला आणि सागर मला म्हणाला, तुझे सर्व फोटो मी एडिट केले आहेस, तू कधी येतेस? जेवताना फोन आलेला पाहून सर्वजण माझ्याकडे पाहत होते. तसं मी सागरला फक्त म्हणाले, अरे ठीक आहे, मी फोन करते तुला, ठेव. असं म्हणून मी फोन ठेवला. माझ्या नवऱ्याने मला विचारलं कोण होतं. मी त्याला सांगितलं. अहो म्हणत होता ना. तो म्हणाला, कोण? मी सांगितलं, फोटो काढणारा. नाही का तो माझ्या वर्गातला, आम्ही दोघं खूप मित्र होतो. त्याच्या इथे मी फोटो टाकले गेले होते. त्याने माझे फोटो वगैरे तयार केले आहे, तेच न्यायला बोलत होता. बरं ठीक आहे. असं म्हणून सर्वांनी जेवण उरकलं आणि आम्ही झोपी गेलो. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर मीच नवऱ्याला डबा वगैरे भरून दिला आणि माझा नवरा कामाला गेल्यानंतर मी सागरला फोन केला. सागरचा फोन पहिल्यांदा व्यस्त होता. त्यानंतर मला फोन आला. म्हणाला, हेमा फोन केला होतास ना? मी म्हणाले, अरे हो, झाले का फोटो? तो म्हणाला, अगं कालच केले आहेस मी, तू घेऊन जा. मी त्याला म्हणाले, अरे मला बाहेर येता येणार नाही, एक काम कर, तू फोटो कोणापाशी तरी पाठवून दे, मी तुला पैसे पाठवते. तसं म्हणून तो मला म्हणाला, अगं झाली का एवढी मैत्री आपली, पैसे वगैरे काही नको, तू काय सारखी सारखी थोडीच येणार आहेस माझ्या दुकानात, असू दे माझ्याकडून तुला लग्नाची भेट समज. म्हणून त्याने पैशाचा विषय टाळला. मला म्हणाला, अगं फोटो कोणापाशी मी पाठवून देऊ, त्यापेक्षा मला एक काम कर, तुझा पत्ता दे, मी तुझ्या घरी येऊन तुला फोटो देऊन जाईन. असं म्हणल्यावर मी त्याला म्हणाले, अरे हो, तसं मी तुला पत्ता सांगते. मी त्याला माझ्या घरचा ॲड्रेस दिला आणि त्याला यायला सांगितलं. मी दिवसभर वाट पाहत होते. नेमकंच माझी सासू मला म्हणाली, अगं मी खाली मंदिरातून जाऊन येते. मीही म्हणाले, ठीक आहे, आणि माझी सासू मंदिरात खाली निघून गेली. तेवढ्यातच सागर घरी आला. त्याने घराची बेल वाजवली. मी म्हणाले, कोण असेल? सागर असावा. असं म्हणून मी दार उघडलं तर बघते तर सागर बाहेर होता. मीही सागरला म्हणाले, सागर येतं. मी त्याला आत घेतलं आणि मी त्याला चहा पाणी देत होते. तेवढ्यातच पुन्हा बेल वाजली. माझी सासू होती. मी माझ्या सासूला घरामध्ये घेतलं. तिने हॉलमध्ये बसलेल्या सागरला पाहिलं आणि मला म्हणाली, हे कोण? मी सांगितलं, हो हाच सागर माझा मित्र, तो फोटो काढलेले द्यायला आला आहे. असं म्हणून मी माझ्या सासूला गप्प केलं. सासूला माझा खूप राग आला असून फोटो देऊस तर तोपर्यंत शांत बसली आणि परत गेल्यानंतर तिने माझ्यावरती राग काढायला सुरुवात केली. मला म्हणाली, तू घरी नसताना किंवा मी घरी नसेल तर तू बाहेर जाऊन त्यांच्यासोबत धंदे करत आहेस का? असं म्हणून ती माझ्यावरती नाही ते आरोप करू लागली. तिला काय म्हणायचे होते तेच मला समजले नाही. ती वेड्यासारखी वागत होती. ती नेहमीच मला डोळ्यात घातल्यासारखं करायची. तिला माझ्या काहीच गोष्टी खपत नसायच्या आणि मी माझ्या नवऱ्यालाही एकाचं दोन करून सांगत असायची. आता तिला कुठल्या तोंडाने उत्तर द्यावं मला हे समजत नव्हतं. माझी सासू मला म्हणाली, ठीक आहे, असू दे, येऊ दे तुझ्या नवऱ्याला. असं म्हणून पुन्हा तिने मला धमकी दिली. संध्याकाळी नवरा यायची टायमिंग झाली आणि मला खूपच भीती वाटू लागली, कारण की आजचं प्रकरण हे खूपच भयानक होतं. कारण तिने मला सागरशी बोलताना आमच्या घरामध्ये पाहिलं होतं. मला आणि सागरला आमच्या घरामध्ये एकत्र पाहून माझ्या सासूला खूप मोठा धक्का बसला होता. म्हणून तिने माझ्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली होती. तिने माझा नवरा येताच त्याला या सर्व गोष्टी सांगितल्या. माझ्या नवऱ्याचे एक कान भरू लागले आणि माझ्या नवऱ्याने कमरेचा पट्टा काढला आणि तो मला मारू लागला. तो मला खूप जोरात मारत होता. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, हो बस करा, दुखतंय, खूप झालं, सहन होत नाहीये, तुम्ही असं का वागताय? तरी माझा नवरा ऐकत नव्हता. त्याने मला मारायचं काही सोडलं नाही आणि तो मला विचारत होता, मग तू का केलंस तसं? कोण होता तो आणि तू घरात येऊन त्याला असे धंदे करत होतीस का? असे म्हणून त्याने
आईला जे सांगितलं ते खरं समजून मला खूप मारलं आणि मी त्याला एवढेच म्हणत होते, अहो तुम्ही आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.